सुखी संसारासाठी चांगल्या जोडीदारासोबत आवश्यक असते ती म्हणजे चांगली मोलकरीण. चला बघूया या आपल्या कपलला त्यांना हवी तशी मोलकरीण मिळते का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. Yes, yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. हाँ सर. नाही सर, नाही सर, ते फिस्कल पॉलिसी. हाँ 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 राहुल, बोल बोल, तूच बोल. हाँ अरे तुझं झालं नाही अजून हे? किती वेळा रे कपडेच वाळत घालतोस, अजून याचं घड्या घालायच्या आहेत. काय चाललंय? घड्या घालायच्या म्हणजे प्रिया तू पण कर ना काहीतरी, मी एकटा किती करणार आहे? पाणी सांडून ठेवलं इथे. काय 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 चाललंय? प्रिया 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 पुसता येईना लादीवाकडी असं वाटतंय काहीतरी. कुठली म्हण वापरतोय? गप्प बस ग, नीट करते. आणि तू पण घडी घाल ना जरा. चल चल भांडी घास जा. मी भांडी घासायची आहेत प्रिया? मग मी घासू? अरे म्हणजे भांडी खराब करायची तू आणि घासणार मी? खराब नाही करत, मी जेवण बनवते त्यात. म्हणजेच खराब करतेस की नाही प्रिया? काय बोलते जेवण? काल मला आंबट चिकन दिलंस तू प्रिया, आंबट चिकन. नाही 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 काय नाही नाही. अरे झालाय आंबट तर करा ना मान्य, आंबट झालंय. काय तर सांग, लेमन मालवणी चिकन बनवलंय म्हणे. मँगलोरियन डिश आहे. जा ग, जा मँगलोरला जाऊन सांग हे मला. सांगते मँगलोरी चिकन मिळतंय ना आयतं गिळायला, मग गिळ ना. मग गिळणार, चावायची हिंमत कोणाच्यात आहे? गिळावंच लागतंय ते. सांगते मला, काल मला ताकाचा चहा दिला होतास माहितीये ना तुला? एकदा झालंय रे आयुष्यात. एकदा ताकाचा चहा? मी काय बोललो तुला? काही बोललो मी खरं सांगू प्रिया, हे जे काय आपलं इंडिपेंडंट राहणं वगैरे आहे ना, ते आपल्याला ना नाही झेपत आहे प्रिया. खरं सांगू का, आपण ना जाऊया ना आपल्या घरी, मस्त माझ्या आईच्या हातचं खाऊ, मस्त निवांत राहू, काम करू, टेन्शन फ्री. इंडिपेंडंट वगैरे नको. एक मिनिट कशाला हवंय? हेच घर आहे आता आपलं. हा, तुझ्या आईचे टोमणे खाण्यापेक्षा ना मी ते आंबट चिकन खाईन. हो, माझ्या आईचे टोमणे. माझ्या आईसारखी सासू लाभायला ना भाग्य लागतं. घे तूच घे, भाग्य ते तूच ठेव. घे अर्ध सत्य तरी आहे. उघडा दार तरी उघडा. मी उघडायचंय, कर ना तेवढं तरी काम. तेवढं तरी मी हे करतोय प्रिया. दार उघडायचंय. हॅलो मीनाक्षी? नाही प्रियदर्शिनी. नाही मी मीनाक्षी. अच्छा, मला ते कुलकर्णी वहिनींनी पाठवलं इथं तुमच्याकडं. घरकामासाठी बाई पाहिजे ना? तुम्ही घरकामासाठी आलाय? या ऐकलं. अलभ्य लाभ. या बसा. ठेवा ते बसा. अहो तिकडे कुठे बसताय? कुठे बसताय? इथे वर बसा. मी वर नाही वर बसा तुम्ही. अरे मी पण येतो मग. अरे माझ्या घरात स्त्रियांनी असं नाही. उलट प्लीज असं नाही यार. खुर्ची घ्या. बसते. बसा. तुम्ही माझी पिशवी ते दे ग त्यांना. अरे आज तुम्ही आलात म्हणजे आज दोनियाचा सिनू एकदम. सोनियाचा दिनू. काय करू? आता आपण काहीच नाही करायचं. घाबरतायत त्या, एकच मिनिट फक्त. ऑफिस. हॅलो सर, ती जरा मोलकरीण आली आहे घरी. हा नवीन आहे तर. थँक्यू सर, थँक्यू. विचारतो तुमच्यासाठी पण. येस सर. थँक्यू. बाय सर. बाय.
सॉरी सॉरी. नमस्कार ताई, नमस्कार. काय नाव काय म्हणालात? मीनाक्षी. मीनाक्षी. कुलकर्णी वहिनींनी सांगितलं हो, घरकामासाठी. काय मग आता लगेच सुरू करताय तुम्ही काम? नाही तसलं नाही. मी बोलणी करायला आले आधी म्हणलं. अच्छा, ओके ओके. आधी किलर असलेलं बरं पडतं. नाही नाही. बरं, हा चालेल ना, चालेल, काहीच हरकत नाही. त्याच्यामुळं माझ्या बहिणीचं लग्न ठरलंय आता. अय्या, काँग्रेस. माझं नाही, माझ्या बहिणीचं ठरलं. बहिणीचं लग्न ठरलंय तर पाठ राखीन म्हणून मी जाणार आहे तिच्यासोबत. 5 दिवसासाठी जाणार आहे पुढचे. अच्छा, वा, वा, वा. बरं बरं, मग तुम्ही ते सगळं झाल्यावर मग येणार तुम्ही? नाही त्याच्यानंतर खंडोबाला जाईन मी. हा मग पाडळी मग सगळं नाही का ते देवदर्शन करावं मग येणार कधी आहात तुम्ही? मी तेच सांगायला आले. मी 3 तारखेपासून आलं तर चालेल ना? 3 तारखेला येणार आहात तुम्ही डायरेक्ट? मग दुसरी बाई शोधा. मग नाही, मला नाही, 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 नाही. म्हणजे तुम्हाला घायचं असेल बुवा आता. अरे नाही, घाई नाही, घाई काय. अरे तुम्ही 3 काय ताई, तुम्ही 4 पण सोडा, तुम्ही 5ला या डायरेक्ट. अरे अरे नाही नाही, 5ला या, पण या येत राहा, जाऊ नका, सारखे सारखे या. आमचं दार बघितलं की तुम्हाला यावंसच वाटलं पाहिजे असं काहीतरी. कृपा करा. फक्त एक आहे की मला ना सकाळी 8 वाजता निघावं लागतं, तर त्याच्या आधी या. हा मी येईन. मी लवकरात लवकर येईन मी ताई. हा. 8, 8:30, 9 वाजेपर्यंत मी पोहोचेन घरी. नाही ताई, 8च्या आधी यायचं बोललोय, त्यावर तुम्ही लवकरात लवकर 8:30, 9 पर्यंत असं कसं बोलला? मला उशीर होतो. मग लवकर या ना. नाही मी लवकर निघण्याचा प्रयत्न करते पण मी नाही पोहोचणार. ठीक आहे, पण ठीक आहे, काही हरकत नाही. काय माझा डबा राहील दुपारचा, पण ओंकार घरीच असतो. हा का? घरीच असतो म्हणजे? हा म्हणजे त्याचं वर्क फ्रॉम होम आहे ना. अयो कधीपासून बाई? आता बरं आहे का? अहो आजार नाहीये वर्क फ्रॉम होम. कदाचित पुढे काही वर्षांनी होईल तो, पण आत्ता तरी नाही आहे. वर्क फ्रॉम होम घरातून काम. अच्छा घर वर्क फ्रॉम हो असं तसं मला सांगा तुमचं ह्याचं काय आहे, म्हणजे पगाराचं कसं काय? घेते ना. नाही अहो, घेणार तुम्ही? अर्थात घेणार, आणि आम्ही देणार. किती असं काय? किती दे? असलं काय पगाराचं काय एवढं नाही, असं नका. नाही, असं करू एवढं नका. पगाराचं काय टेन्शन घेऊ नाही, तुम्ही नका. सांगा ना. नाही फक्त एक गोष्ट आहे दादा. काय काय? हे मला काम नाही सांगायचं तुम्ही. तुम्ही मला काम नाही सांगायचं म्हणजे कबा नाही का, मीनाक्षी ताई तुम्ही हे करता का, मीनाक्षी ताई तुम्ही हे करू नका, असं काम नाही सांगायचं मला एवढं. कसं मग? मला काय ताई, पण मग कामं कशी होणार मग? होणार ना, मला दिसतात ना काम. मला दिसतात तर ते असं बादली बिदली मला दिसतात काम. मला काम दिसले की मी काम हुडकून काढते काम. मी काम आणि कसे काम मला बोलवतात, या आम्हाला करा, आम्हाला उचला बुवा, आम्हाला फेकून द्या, असं काम बोलवतात. तर मग मी फक्त मला काम नाही सांगायचं. बरं, नाही पण ताई, म्हणजे कधी चुकून तुम्हाला काम दिसलंच नाही तर, किंवा कुठल्या कामाने नाही बाबा बोलवलं की नका आम्हाला नका करू वगैरे असं म्हणालं, मग कसं काय? काम नाही दिसलं ना मग समजायचं ते कामच नाही. म्हणजे काम नाही केलं तरी चालते बा, गरजच नाही असं. ताई ताई ताई, म्हणजे तुम्हाला दिसेल ते काम आणि आम्हाला दिसेल ते काम नाही, असं कसं चालेल? कसं? हे बघ दादा, एकदा मी कामाला यायला लागले ना तुमच्याकडे, मग तुम्हाला कळेल का बा मीनाक्षी ताई आल्या, मीनाक्षी ताई गेल्या, नाही का, मीनाक्षी ताईंनी न सांगताच बा काम केलं. फक्त मीनाक्षी ताईंना 2-2 वेळा काम नाही सांगायची. बरं. मीनाक्षी ताईंच्या हातात असून ते काम फोडून टाकतात मग मीनाक्षी ताई. काय? मला नाही आवडत काम सांगितलेलं. एक क्युरिओसिटी म्हणून, मीनाक्षी ताई का बुवा करतात असं मीनाक्षी ताई, म्हणजे फोडणं वगैरे का? म्हणजे मीनाक्षी ताईंना का असा राग काय येतो असं? आवडत नाही मला मोलकरीण समजलेलं, आवडत नाही मला. नाही आवडत मोलकरीण असं म्हणलेलं कोणी, म्हणून मीनाक्षी ताईंना राग येतो. पण मीनाक्षीताई आहेत ना मोलकरीण, मग कसं करायचं? मला मोलकरीण मी आहे म्हणून तुम्ही वागवणार का मला मोलकरीण? नाही ताई, तसं नाही, पण तसं मला नाही आवडत. मला कसं तरी व्हायला लागतं, मला पप्लिटेशन वाटतं माझं.
पब्लिटेशन वाढतं माझं, मला त्रास होतो. पॅल्पिटेशन हे होतं मला, लव फील होतं असं, म्हणजे मला मोलकरीण म्हणलं की लव फील होतं, म्हणजे नाही का असं बा, लव फील होतं, म्हणजे असं नाही का असं बा गरमळल्यासारखं वाटतं, असं लो फील होतं, लो फील. ताई असं गरमळल्यासारखं. ताई 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 तुम्ही एक तर इंग्लिश चुकीचं बोलतातच आहात, पण मराठी जे समजवायला बोलताय ना शब्द, तो पण तुम्ही चुकीचाच बोलताय. तुमच्या ऍक्शनवरनं आम्ही अंदाज बस बस तेवढंच समजून घ्या मला, तेवढंच. पण मला हे समजू नका, मला हे होतं, मला मी हे मेडिटेशन करते. मग मला मोलकरीण म्हटल्यावर तुम्ही मेडिटेशन, मला होतं, मला रेशलेस होतं थोडं, रेशलेस होतं. मेडिटेशन कर असं. माझे डॉक्टर आहेत, त्यांनी मला मेडिटेशन काय करायचं, असं एक डोळा बंद करायचा, 2 नाक पुढे बंद करायचं आणि बोलायचं, मी मोलकरीण नाही. काय म्हणायचं? मी मोलकरीण नाही, मी मोलकरीण. थोडं मला एका डावात जमत नाही, 5 डाव तरी मला, पण मला मग बरं वाटतं. मग ताई एकदा ना असं करून बघूया आपण, दोन्ही डोळे बंद करा आणि एक नाकपुडी बंद करा बरं, खरं दोन्ही डोळे बंद करा. हा, एक नाकपुडी बंद करा आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास घ्या आणि आता बोला काय ते. मी मोलकरीण आहे. गुमधरल्यासारखं नाही झालं. ताई 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 हे असं करायचं आहे. थँक्यू. मी काय केलंय माहितीये का, काहीतरी 2 बंद आणि काहीतरी 1 उघडं, एवढंच लक्षात ठेव. काय ते तुम्ही लक्षात ठेवू. बापरे, काय हे मेडिटेशन? कोणी सांगितलंय असं? त्या मी एका ताईंकडे जाते, डॉक्टर आहेत त्या, प्राजक्ता माळी. डॉक्टर? प्राजक्ता माई डॉक्टर झाली? हा, ताई मेडिटेशनच्या डॉक्टर आहेत. ताई अहो तिलाच अजून माहित नाहीये ती कोण आहे. तुम्ही कशाला तिचं ऐकता, मला खरंच कळत नाहीये. आणि त्यांचं नका ऐकू हे मेडिटेशन वगैरे. आणि मुळात मी सांगू का, मोलकरीण असणं म्हणजे काय लो वाटण्यासारखं काही नाहीये त्यात. उलट किती महत्वाचं काम आहे माहितीये का, ते खूप महत्वाचं काम आहे. अहो तुम्ही एंटरप्रेन्योर आहात, एंटरप्रेन्योर. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही जॉब करू शकता, नको तेव्हा तुम्ही नाही म्हणू शकता. मला आज नाही पाहिजे, मलाच पाहिजे. आम्ही लाचार एम्प्लॉई, आम्ही रॅट रेस मध्ये आम्ही मेंढर. हॅलो सर, येस सर, मेंढर आम्ही. तुम्ही मोठ्या आहात खूप, कळलं का. म्हणजे आम्ही पार्टीज नाही तो ना, सॅटर्डेला आम्ही पार्टी करतो, सॅटर्डेला ते आमचं मेडिटेशन आहे. ते आम्ही स्वतःला शिव्या घालत असतो खूप, आम्ही कसे, आम्ही ते. तुम्ही तशा नाही आहात, तुम्ही ग्रेट आहात ताई. हो, खरंच मी खरंच. खरं उलट मेडिटेशन केलं पाहिजे. मोलकरीण नाही, मी मोलकरीण आहे, मी मोलकरीण आहे, मी मोलकरीण असं केलं पाहिजे तुम्ही. हा, नाही चालणार ठीक आहे. तसं वागवलेलं मला मोलकर्णी सारखं मला नाही. तुम्ही मला मोलकर्णी सारखं वागवू नका, मी तुम्हाला मालक असल्यासारखं नाही वागवणार. नाही, मला वागवा. नाही मला वागवा ना. नाही वागवणार, मला नाही. तुम्ही मला वागवू नका, तुम्ही मला काम सांगू नका, मी तुम्हाला मालक नाही समजणार. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. पब्लिकेशन तुम्हाला नाही आवडत? वियर्डच आहे सगळं, वियर्ड आहे, पण आम्ही करू आता. काय सरळ मिळतं काय? नाही, मला तर काहीच सरळ मिळत नाही आयुष्यात. वॉटेवर तेवढंच फक्त दादा पाळावं लागेल, बाकी ठीक आहे, ठीक आहे. करू आम्ही ते मॅनेज. आम्ही तुम्हाला कामं न सांगण्याचा प्रयत्न करू, काही हरकत नाही. ठीक आहे. काम कोण करतं तुमच्या, जेवण कोण बनवतं? मी बनवते. काय झालं? सॉरी. तुम्ही बनवता ताई? हो. पसारा नका ठेवत जाऊ जास्तीचा. म्हणजे पसारा नका ठेवू, म्हणजे एकाच भांड्यात हे करा, कालवण टाका. एकाच भांड्यात त्याचे 3 भाग पडतात, त्याच्यात कालवण, त्याच्यात भात, त्याच्यात भाजी. असं भांड नाहीये माझ्याकडे. अमेझॉन वरनं तुम्हाला लिंक पाठवते, आले तसं भांड. लय कर होतो भांड्यांचा, लय त्रास. कशाला उगाच नाही का, इंधन वाचत, काम वेळ वाचतो, पाणी वाचत, नाही का. एकच भांड. आणि अजून ताई काय ना, त्या भांड झालं ना तुमचं करून, जेवण बिवण काढून झालं ना, तर पाणी सोडून ठेवा बरं का, नाही तर कडक झाली का मग नंतर निघती नाहीत भांडी. त्याच्यात साबण पण टाकून ठेवा आणि एक हात फक्त मारून ठेवा, बाकी मी करत जाईल. मग काय दुसरा हात मारल्यावर भांडीच घासून निघतील ना, मग तुम्ही काय कराल येऊन? आई कसं मी करीन ताई, असं काय हो तुम्हीच केलं पाहिजे. फक्त तेवढंच, बाकी काय नाही. तेवढंच एक हात फिरवायचा, बस तेवढंच. मला ना ते हे जरा ओशिडीचा त्रास आहे ना. तुम्हाला ओसीडी आहे? हा, ओशिडी. मला ना भांड्यांना डाग दिसले की मला घासूशीच नाही वाटत. अरे बापरे. हा, म्हणजे बाथरूम चिकाट असलं
मला मग पाय ठेवूशीच नाही वाटत असं. म्हणजे असं कानाकोपऱ्यामध्ये केसाचे पुंचके दिसले असं नाही का, कचरा बिचरा दिसला का मग काढूशीच नाही. काढूशीच नाही. ताईला कळले. तुम्ही म्हणजे मोलकरणींमधले श्याम राजपूत आहात हा? त्यांना कसं स्किट मध्ये कॉमेडी असली की करूशीच नाही वाटत, आणि त्यांना कधीतरी करूशी वाटली पण मग कॉमेडीला होऊशीच नाही वाटत. आता ताई मला सांगा, आता बॅट्समनलाच जर बॉलची भीती वाटली तर तो बॅट्समन कसला, नाही ड्रायव्हरलाच जर गाडीची भीती वाटली मग तो ड्रायव्हर कसा असेल. दे ना अजून काय सांग ना. साधं टोमणे मारतात दादा, नाही, स्पष्ट बोलावं माणसाने. नाही, टोमणे नाही, टोमणे नाही. टोमणे नाही. खूप जेन्युअनलीच म्हणतो की आता तुम्हाला भांडी घासायचा ओसीडी असला तर कसं होणार ना? उशिडी हाय तेवढा मला ठीक आहे, ठीक रेसलेश वाटतं ना ठीक आहे, म्हणून. ठीक आहे. वाटतंय त्यांना तर वाटतंय, आता काय करणार आपण. हो हो, त्या मी भांडी विसळून ठेवू, हा. कपडे पण धुवून ठेवू का? मी फक्त वाळत घालायला आल्यावर असं नाहीये ना? ताई पण आहेत हा, टोमण्यांमध्ये हे आहेत ताई. हा. नाही ताई आहो, एवढं काय, मी कशाला आहे मग. मी सगळं करीन, कपडे धुवायत मी एकदम एक्सपर्ट. तुम्हाला पण असं वाटन रोजचा नवीन कपडा आणलाय की काय, एवढं मी चांगलं धुवून बिवून नाही का, इस्त्री बिस्त्री करून कपाटात लावून पण ठेवते. अरे वा वा वा. बस फक्त थँक्यू. नाही एक गोष्ट आहे, मला ना जरा हे म्हणजे आकाशी रंगाचा ट्रॉमा आहे थोडा. आकाश रंग. हा हा, म्हणजे हाय थोडा, म्हणजे आकाशी रंगाचा कपडा दिसला की थोडा ट्रॉमा, थोडं असं नाही का लव होतं, फील होतं थोडस. परत लव फील होतं त्यांना. तेवढंच फक्त, बाकी काही नाही. बाकी मी आहे पटाई तरबेज आहे तशी. प्रिया माझ्या सगळ्या चड्ड्या आकाशीचा आहे. माझा युनिफॉर्म पण आकाशी आहे, माझ्या जीन्स पण आकाशी आहे. मला हाय. काय प्रॉब्लेम नाही, काय झालं? ताई ताई, खरं सांगू का, हा म्हणजे माहित नाही मला हे ट्रॉमा बिमा, आकाशी कपड्यांचा ट्रॉमाला ना काही सेन्सच नाहीये. नाही म्हणजे हा नाहीये ट्रॉमा. हिस्ट्री आहे दादा त्याची. हिस्ट्री आहे. आहे, ऐकून हिस्ट्री घेऊया. खूप आहे, जुनी आहे खूप. हा नाही, आता मी ना दादा 5 वर्ष ना हॉस्पिटल मध्ये कामाला होते. तर तिथं काय झालं, सगळ्या पेशंटचे कपडे सगळे आकाशी, सगळे डॉक्टरचे कपडे आकाशी नाही का. तर त्याच्यामुळे ना ते कपडे बघून बघून मला ना असं नॉशिडा आलाय बा असं. नॉशिडा आलाय. मला असं किसळवाणं वाटतं. नका ना, तुम्ही दोन्ही शब्द चुकीचे बोलताय की नाही ताई, आणि आता तुम्ही ऍक्शन पण नाही करत आहात ताई. थोडं वाटतं मला की बुवा असं होतं थोडस. म्हणून आकाशी रंगाचा कपडा मी धुतला ना की फाटतो. हा फाटतो, ट्रॉमामुळे फाटतो. ट्रॉमामुळे कपडा फाटतो. म्हणून मग तेवढं नको. काम सांगितलं की भांडी फुटतात, कपडे फाटतात, काय करायचं? आणखी ताई मला ना हे नाही अजून करायचं. आहे. मला ना हे नका करू, आग्रह नका करू चहाचा. मी घेणार नाही. हे तुमचं आणखी एक वाचलो. घेणार नाही ताई. काय ना, मला ते लॅक्टोज इंटॉलरंट आहे ना मी. काय 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 लॅक्टोज इंटॉलरंट दादांनी ऐकलं नाही. तुम्ही लॅक्टोज इंटॉलरंट आहात. त्याच्यामुळे मी नाही घेणार म्हणून. लॅक्टोज इंटॉलरंट आहात मला तुम्ही. टॉलरन्स होतो. टॉलरन्स होतो. होत नाही म्हणायचंय तर असतील ना लॅक्टोज. त्याच्यामुळे मी नाही घेणार चहा. चांगलंच आहे. पण असं करू नका ताई. आहो तुम्ही चहासाठी पाणी उकळत ठेवता हो. फक्त पावडर नका टाकू चहाची, अंडी घाला त्याच्यात. अच्छा. हा फक्त सोलून घालू नका बरं का, नाही तर नाहीतर काय. तशीच अंडी टाका आणि त्याच्यातलं नंतर उकळली ना चांगली का, येल्लोचा बोलोक असतोय ना तो बोलोक काढून ठेवा. मला पांढरं पांढरं खायला द्या फक्त. एग व्हाईट्स मागते ही बाई. सरळ सरळ एग व्हाईट्स. अहो बॉइल्ड अंडी हवी आहेत तर तसं सांगा ना. हे रेसिपी करून कसली सांगताय चहाची ताई. आणि मुळात आम्ही तुम्हाला बॉइल्ड अंडी का द्यायची मला सांगा. चहाच्या बदल्यात. चहाच्या बदल्यात मी चहा नाही घेणार ना, म्हणून बॉइल्ड अंडी द्यायची. हा मी चहा पित नाही. मुळात आम्ही चहा देणार की नाही हे आमच्या चांगुलपणावर आहे. अंडी बिंडी खूप लांबचं राहिलं. मुळात अंडी कशाला, काय जिमला जाणार आहात तुम्ही काय शरीर काय आहे ते त्याच्यात भाग घेणार आहात तुम्ही. नाही दादा, तसं नाही. माझं हे चालू आहे ना, माझं अँटी इम्प्लिमेंटरी डाएट चालू आहे. हा ताई, माझं जरा मी हे डाएट मी खाली जाऊन थांबतो, सगळं बोलून घे, मग मला वर बोल. मी डायटिशियन वर आहे. डायटिशियन वर आहात. हा हे डायटिशियन पण प्राजक्त माळीच आहेत का? हा त्यांच्याच डायटिशियन.
ते करावं लागन. काय आहे ना, मला त्या मी ज्यांच्याकडे कामाला जाते ना ताई, ते सगळं माझ्यासाठी असं करू, म्हणजे त्या कुलकर्णी वहिनी ज्यांनी मला पाठवलं नाही तर त्यांनी मला काय करतात, रात्रीचे बदाम भिजवून ठेवतात आणि सकाळी मी पहिलं त्यांच्याकडे जाते तर आधी मी बदाम खाते आणि मग त्या सहस्त्रबुद्धे काकी आहेत ना, त्या माझ्यासाठी प्रोटीन मिल्कशेक तयार ठेवतात. आणि ताई, हे अंड्यांचं तुम्हाला का सांगितलं माहितीये का, आधीचं जे घर होते अंड्याचं होतं, म्हणजे त्यांची आता सोडलं मी ते काम तुमच्यासाठी, तर ते अंडी द्यायचे, तर त्यांचं काम आम्ही द्यायची आता. एवढं. बरं बरं. काही गरज नाही ह्याची, ह्यांची काहीच गरज नाहीये. सगळी कामं मी करतो. एवढं डाएट वगैरे मिळणार असेल कोणाकडे तर ह्या लाथ मारीन मी ह्या जॉबला. मस्त इतरांकडे जाईन, कामं करीन, डाएट करीन, पोट पण कमी करीन, बॉडी पण करीन. तू मला ह्यांना जो पगार देणार आहेस ना, तो तू मला दे. त्या पगाराची बिअर पेलो, फ्रेश. सगळं संपणार माझं. ताई, एक काम करा, तुम्ही या. येऊ नका, नाही येऊ नका, तुम्ही नकाच येऊ. तुम्ही जा. आमचं दार बघितल्यावर पिछे मुठ. दादा असं काय करता? दादा म्हणू नका मला. मला दादा म्हणू नका. मला ना लव फील होत. मला एकदम असं अंगरल्यासारखं वाटतं. भाऊ नका. साहेब म्हणते. साहेब तर नकोच मला. मी रिस्पेक्ट इंटॉलरंट आहे. मला कोणी रिस्पेक्ट दिल्यावर मी फोडतो त्यांना. मी त्यांना मारतो. मेडिटेशन करा तुम्ही. मेडिटेशन नको. नंबर देऊ का? मला गेरू रंगाचा तर रागच येतो. गेरू रंगाचे कपडे बघितल्यावर मला कसं तरी होतं. फाडफाडी करतो. कळवते कुलकर्णी बाईंना काय तो निरोप असेल तर तुम्ही लवकर निघा. मी हे झालोय. शांत. या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स घराबाहेर जातील जेव्हा एक बरी मोलकरीण आपल्या घरात येईल. आण मोलकरीण आण. वा. तुमचा परफॉर्मन्स बघून आम्हाला तुमच्याविषयी लव्ह फील होतंय. किल्लार परफॉर्मन्स, खूपच भारी. प्रसादा, प्राजक्ता, डिफ्रेश असलो ना की मी तुझं बोलणं ऐकतो, मला फ्रेश वाटतं. वा. नमा, तू जेव्हा आलीस ना तेव्हाच भीती आली होती. आता काय आहे हे कॅरेक्टर. व्हेरी वेल परफॉर्म. नमा, फार मजा आली. आणि तुमच्या दोघांची फारच लाजवाब साथ तिला मिळाली. तुमच्या दोघांच्या रिॲक्शन्स इतक्या कमाल होत्या, काही इतक्या सटल आणि इतक्या कमाल होत्या की क्या बात आहे. प्रियदर्शिनी, मधला एक पॅच तर तू काही बोलत नव्हतीस, तू फक्त रिॲक्ट करत होतीस, पण त्या इतक्या सटल आणि इतक्या क्लास रिॲक्शन्स होत्या. क्या बात आहे. फारच मजा आली. वंडरफुल. घराघरातल्या लोकांना रिलेट होईल असा विषय होता आणि तुम्ही तो फार मस्त सादर केला. थँक्यू. सई, लवली परफॉर्मन्स एकदम. नमा, फार आवडल्या मीनाक्षीताई, मनात भरल्या आणि अत्यंत रिलेट होणारा परफॉर्मन्स होता. सगळे जे स्त्री पुरुष घरातून काम करतात किंवा घरकामाशी ज्यांचा संबंध येतो त्यांना तर खूपच रिलेट होईल. खूप मजा आली. तुम्ही दोघांनी पण फार सुंदर तुमची इन्व्हॉल्वमेंट, तुमची साथ खूप छान होती. मजा आली. थँक्यू सई.